मित्रांनो जाऊया एकदा पुन्हा मैदानामध्ये. आपण अनुभवत एक मोठी स्पर्धा एका बाजूला बुद्धिरंगीला तर त्यांना फाईट करतोय राजमुद्रा सीसी या संघ. सलामीची जोडी देखील मैदानामधून दाखल झाले. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे गोलंदाज दीपराज. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे दीपराज. राऊंड विकेट आपण जर कॉल करतो पंचांचा सिग्नल येतो ग्रीन सिग्नल. मॅचला होतो सुरुवात. दोन्ही संघांना देऊ शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शोध गुड गेम. पहिला चेंडू ऑफ स्विचच्या दिशेने खेळून काढला. हलक्या हाताने खेळून काढला. नक्कीच एक धाव या ठिकाणी प्राप्त केली आहे फलंदाजाने. संघाचं देखील खातं उघडलं आणि स्वतःचं देखील खातं ओपन केले. एकदा बोला ट्रॅकवर सज्ज असतील दीपराज. राईट राऊंड विकेट. सुंदर असा चेंडू काहीच समजलेलं नाहीये. नुसती रक्षकाच्या हातामध्ये जाऊन सावतो चेंडू विथ किपिंग असा कॉल देखील येतोय. अथर्व असेल किपर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला चेंडू चाललाय बॉक्सच्या बाहेर. पहिला विकेट या ठिकाणी दीपराजला मिळतोय. फलंदाज बाद. पहिला चेंडू काहीच समजलं नाही परंतु दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद झाला या ठिकाणी. ओमकार गोल्डन डकचा शिकारी ठरला. ओमकार बॅटर मैदानामध्ये दाखल होता. इनेट नंबर 3 वर निलेश. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं त्यांची फलंदाजी देखील आपण 50 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि तो संघ विजयी ठरून या पुढच्या टोळीमध्ये प्रवेश केला. पुन्हा एकदा बोलले ट्रॅकवर दीपराज. पुन्हा एकदा खूप सुंदर असा चेंडू. वेस्टर्नचा वेग घेतोय चेंडू. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद. बॅक टू बॅक. दुसरा विकेट दीपराज याला. गोलंदाजी करतोय दीपराज. लेगस्टिकच्या बाहेर टाकला होता चेंडू. त्यांना असं वाटलं होतं की हा लेगस्टिकच्या खूपच बाहेर जाईल परंतु वेस्टर्नचा वेग घेतलाय चेंडूनी. पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकारी ठरलाय निलेश. बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय तुषार. थोडस बॅकफुटला जात आहे राजमुद्रा सीसी संघ. मागील मॅच मध्ये आपण त्यांची फलंदाजी देखील पाहिली. लेगस्टिकच्या दिशेने खेळताना फटका. नक्कीच एक धाव या ठिकाणी. पहिलं षटक आहे दीपराजचं प्रगतीपथावर आपण पाहतोय. पहिलं षटक 4 धावा. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत. 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट देखील प्राप्त केली. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय. खूप सुंदरसा फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा एकच धावांवर समाधान मानावं लागेल या ठिकाणी. पहिलं षटक आता होतोय आपल्या संघाकडून दीपराज. अष्टपैलू खेळाडू अशी या खेळाची ओळख आहे दीपराज. शेवटचा चेंडू असेल. 1 to go. धावपलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 3 धावा. पुन्हा एकदा लेग काढ फटका. एक धाव या ठिकाणी यशस्वी. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु दिलाय नकार. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन थांबली आहे ती म्हणजे 4 या आकड्यावर. पहिलं षटक आपल्याला असताना दीपराजने 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केल्यात. गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या दीपराजाच्या माध्यमातून. चला विनंती असेल वेळ घेऊ नका. दुपारचं सत्र आहे. ऊन देखील खूप आहे. सर्वांना विनंती आहे पाणी प्या. खूप पाणी प्या आणि खेळत असताना स्वतःच्या शरीराची देखील काळजी घ्या. तर आपण पुन्हा एकदा पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर एक नवीन गोलंदाज विनायक नाईक. फिरकीचा जादूगार असं त्याला म्हटलं जातं या फुटबॉलमध्ये. त्याचा गोलंदाज आपल्या समोर पाहतोय विनायक. खूप सुंदर असा चेंडू. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच एक धाव या ठिकाणी मिळेल. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विनायकच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. राऊंड शॉट खेळलाय. नक्कीच एक धाव या ठिकाणी मिळेल. खूप सुंदर असा चेंडू आपण पाहतोय. नक्कीच त्याला फिरकीचा जादूगार का म्हटलं जातं आणि या ठिकाणी रनआउटची संधी परंतु पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 3 धावा. नक्कीच 3 धावा या ठिकाणी मिळाल्यात. यश देखील मिळालं. 3 धावा गेल्यात. जिथे 1 धाव होती तिथे दुसऱ्या धावेत कन्वर्ट केला. मिसफिल्ड झाली. थ्रो चुकीचा आला. मिसफिल्ड झाली आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा बोलून ट्रॅकवर सज्ज विनायक नाईक. डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज पुन्हा एकदा बाद. गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रंगीला संघाकडून.
जर बघायला गेलं तर खूप मोठे मोठे सितारे या संघामध्ये आहेत. का बाजूला असेल राहुल सिंग देखील असतील, स्वतः कर्णधार सचिन धुले असतील, हॅपी सिंग असेल, त्यांचं बंटी पाटील देखील असेल, गुड्डू असेल, त्यांचा बहुमान निलेश हा सुद्धा असेल. एक तगडी टीम बनवून या ठिकाणी आलेले आहेत आज गुड्डू रंगीला हा संघ. तितकीच गोलंदाजी देखील आपण पाहतोय. विनायक नाईक यांची काय गोलंदाजी करतायत. तर पुन्हा एकदा गोल ट्रॅकवर सज्ज असतील गोलंदाज विनायक नाईक. दुसरं षटक आपल्या संघाकडून घेऊन आले आहेत. काय गोलंदाजी करत आहेत. नक्कीच विकेट देखील प्राप्त केलंय, धावा देखील खर्च केल्यात, परंतु महत्वपूर्ण विकेट देखील मिळवलाय. पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाज ट्रॅकवर विनायक नाईक. बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. या वेळेला स्वतः कर्णधाराकडून चूक होते. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येईल पहिला संघर्षमय चौकार. 4 धावा. नक्कीच या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्थिरावली ती म्हणजे 12 या आकड्यावर. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आपण पाहतो विनायक नाईक यांचं मिसफील्ड झाले. स्वतः कर्णधार होते त्या ठिकाणी सचिनदादा धुळे यांच्याकडून मिसफील्ड कधी होत नाहीये, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, कधी काही वेळ सांगू शकत नाहीये. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आतापर्यंत 12 धावा आपण धावफलकावर आणत आहे. सुंदरसा चेंडू एकदा पुन्हा एकदा सचिन धुळे यांच्या हातामध्ये जातोय. सुंदरशी फिल्डिंग आपण पाहतोय. नक्कीच एक धाव या ठिकाणी. शेवटचा चेंडू असेल 1 to go. धावसंख्या जाऊन स्थिरावली ती म्हणजे तब्बल 13 या आकड्यावर. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला पुन्हा फलंदाज होईल बाद. काय गोलंदाजी आपण पाहायला मिळते विनायक नाईक यांची देखील. नक्कीच धावा देखील खर्च केल्या, मिसफील्ड मध्ये धावा आल्या, परंतु विकेट देखील त्यांनी महत्वपूर्ण प्राप्त केलेत. मागील मॅच मध्ये आपण बॅटिंग देखील पाहिली राजमुद्रा संघाची. तब्बल 49 धावा ठोकल्या होत्या. 50 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि तो सामना जिंकून नेक्स्ट फेरीमध्ये त्यांनी प्रवेश देखील केला. आणि आतापर्यंत त्यांची जर स्थिती पाहायला गेली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा. आतापर्यंत 4 विकेट गमावल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावा 13. तर स्वतः कर्णधार आता बोलून ट्रॅकवर असतील सचिन दादा धुळे. तिसरे षटक घेऊन आले. पहिला चेंडू अशाच्या दिशेने खेळून काढलाय. खूप सुंदर अशी फिल्डिंग आपण पाहतोय दादाच्या माध्यमातून. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील झाला पूर्ण. पण फिल्डिंग मात्र खूप छान अशी म्हणावी लागेल दादाची. पहिल्या चेंडूवर नक्कीच 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर, बॉक्सच्या बाहेर चाललाय चेंडू. फलंदाज होईल बाद. 5वा झटका लागत असताना राजमुद्रा या संघाला. बॅकवर हा संघ आहे आतापर्यंत. आपण जर पाहायला गेलं तर सलामीची जोडी देखील मागे परतली. पंधरा धावा. नक्कीच पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. लगेचच दुसऱ्या चेंडूवर विकेट देखील प्राप्त केली. स्वतः कर्णधार या संघाच्या गुंड रंगील्या संघाची सचिन दादा धुळे बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या टप्प्याचा चेंडू एक धाव घेण्याचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खूप सुंदर क्षेत्र पाहायला मिळतं शुभमच्या माध्यमातून. सुंदर थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 1 धाव या ठिकाणी मिळाली. खूप सुंदरची गोलंदाजी सचिनदास धुळे यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. 1 मिनिट थांबा. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर सचिनदास धुळे स्वतः कर्णधार. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर 1 रन आणि 4था चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यष्टीरक्षकांना चूक होतीये. दुसऱ्या धावेचा हा कॉल, परंतु तो बरोबर होता, परंतु सचिन दादा धुळे यांच्याकडून पुन्हा एकदा मिसफील्ड होते आणि नक्कीच 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्यात. 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा मिळवल्यात. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील सचिन दादा धुळे यांचा. सुंदर चेंडू, फटका देखील चांगला. पुन्हा एकदा मिसफील्ड होते. जिथे गॅप असेल मोठा तिथे धावांचा नसेल तोटा.
चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. तिसरे षटक देखील या ठिकाणी समाप्त झालंय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव स्थिरावली ती म्हणजे 22 या आकड्यावर. सुंदरशी गोलंदाजी केली होती परंतु शेवटच्या चेंडूवर झोकार खाल्ला. 22 धावा धावफलकावर लागल्या. तर नक्कीच यापुढे मॅच असेल आहन बॉईज विरुद्ध संकुल बॉईज ए. दोन्ही संघाच्या कर्णाला विनंती असेल की नाणेफेकीसाठी माईक पाशी संपर्क करावा. शेवटचं षटक आपल्या संघाकडून घेऊन येतो म्हणजे राहुल सिंग. डावखुरा हाताचा हा गोलंदाज फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू म्हणून याची देखील ओळख आहे. राहुल सिंगला आपण अनुभवत आहे. शेवटचं षटक असेल 4 षटकांचे हे सामने. नक्कीच या स्पर्धेचं जर आयोजन बघायला खूप नियोजन जर आपण बघायला गेलो तर खूप सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. बघून ट्रॅकवर सज्ज आहेत राहुल सिंग. सेट दिशेने खेळून काढला फटका. नक्कीच 1 धाव या ठिकाणी निश्चित मिळेल. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली आहे. हे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू यांची म्हणून ओळख आहे राहुल सिंग. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यष्टीकष्टाकडे होते चूक आणि पुन्हा एकदा जिथे 1 धाव होती तिथे पुन्हा दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट केले आणि 2 धावा निश्चित या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. तब्बल धावसंख्या जाऊन आता स्थिरावली ती म्हणजे 25 या आकड्यावर. शेवटचं षटक महत्वपूर्ण षटक. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये. चेंडू चाललाय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अजून एक चौकार. तब्बल या 4 धावांच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पुन्हा एकदा स्थिरावते ती म्हणजे तब्बल 29. आतापर्यंत 3 चेंडू हाताळत राहुल यांनी 3 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा. पुन्हा एकदा तोच फटका तोच खेळाडू. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येईल चौकार. खूप मागणं तडफे षटका राहुल सिंग यांचं शेवटचं षटक घेऊन आले आपल्या संघासाठी परंतु आतापर्यंत हा मागणं ठरलं हे षटक. फलंदाजी करतोय निखिलला आपण पाहताय. इनाईट नंबर 7 वर आला खेळाडू आणि काय फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. प्रवीणला आपण पाहताय. पुण्याला खोलवर टप्प्याचा चेंडू. तिथे 1 धाव. धावची संधी या ठिकाणी फलंदाज होईल बाद. निखिल आऊट. नक्कीच आपल्याकडे स्ट्राईक ठेवले कारण त्यांना देखील माहिती आणि अशा वेळेला विकेट सॅक्रिफाईस करणं खूप महत्वपूर्ण असतं मित्रांनो. शेवटचा चेंडू असेल. षटक देखील शेवट आणि चेंडू देखील शेवटचा असेल. मोठा फटका पाहायला मिळेल का. नक्कीच चौकाराची गरज देखील असेल राजमुद्रा सीसी या संघाला. आणि पुन्हा एकदा नोचा कॉल. नक्कीच पंचिंग निर्णय आमच्यापर्यंत कळवा. बॉल असेल आणि आउट असेल. काउंट असेल का. बॉल काउंट असेल. बॉल काउंट नाहीये. 35 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. 9 चेंडू आणि स्टंपिंग देखील या ठिकाणी मिळाले. शेवटचा चेंडू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. विकीला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आपल्यासाठी सज्ज असतील गोलंदाज राहुल सिंग. आतापर्यंत धावफलकावर धावा लागला त्या म्हणजे 35. खूप महागड्या ठरले षटक राहुल सिंग यांचं. कुठे होती ही मॅच आणि कुठे नेऊन ठेवले राहुल सिंग यांनी. धावफलक आपण सरसावतो पाहतोय 35 या आकड्यावर. शेवटचा चेंडू. एकदा फटका खेळला. 1 धाव निश्चित या ठिकाणी पूर्ण. दुसऱ्या धावेचा हा कॉल. सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकं सुंदर थ्रो. पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद.
नक्कीच पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण धावसंख्या धावफलकावर लागली आहे, ती म्हणजे तब्बल 36. नक्कीच जर गुड्डू रंगीला संघाला जिंकायचं असेल तर 24 चेंडूमध्ये 37 धावा बनवाव्या लागतील. जर पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 22 धावा होत्या आणि शेवटच्या षटकात तब्बल 36 धावावर धावफलक नेऊन ठेवले राहुल सिंग यांनी. बॅक फुटला होता हा संघ, राजमुद्रा सीसी हा संघ, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पाडला आणि धावसंख्या तब्बल नेऊन ठेवली, ती म्हणजे 36 या आकड्यावर. 24 चेंडू आणि 37 धावा. गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. दुसऱ्या सत्राला देखील लगेचच सुरुवात होईल. नक्कीच युट्यूब भविष्याद्वारे ही स्पर्धा तुम्ही ऑनलाईन देखील अनुभवत आहे. या स्पर्धेचं आयोजन देखील खूप महत्वपूर्ण आपल्याला पाहायला पनवेलकर संकुल बॉईज यांच्या वतीने ही स्पर्धा आज आपण अनुभवत आहे. आज महाराष्ट्र दिन, सर्वांना 1 मेच्या कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांचा सुट्टीचा हक्काचा दिवस आणि या हक्काच्या दिवशी हे आपल्या हक्काचे सामने आपण अनुभवत आहे. तर नक्की सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहताय स्वतः कर्णधार सचिनदादा धुळे, तर त्यांच्या समवेत स्ट्राईकला आपण पाहताय दीपराज याला, एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच जर पाहायला गेलं 24 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष. 36 धावा झाल्यात आपल्या, 37 धावा बनवायच्या असतील तर नक्कीच एक महत्वपूर्ण नियम आहे, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात असू द्या. शेवटच्या षटकात 14 धावा मिळवल्या राजमुद्रा या संघाने. राहुल सिंग याला ठोकलाय चांगलाच, 14 धावा खर्च केल्या. धनाधन राहुल सिंग. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहताय स्वतः कर्णधार असतील सचिनदादा धुळे, तर त्यांच्या समवेत एक अष्टपैलू खेळाडू दीपराज उपाध्याय, एक मोठं नाव या पोद्दार संकुलामध्ये. खूप सारे मॅन ऑफ द सिरीज देखील त्यांच्या नावावर आहेत. नक्कीच मागील मॅच झाली होती या गुड्डू रंगीला चषक, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजला 22 केली होती, ती नक्कीच सचिनदादा धुळे यांनी ती प्राप्त देखील केली होती. तोचा खेळाडू आता मैदानामध्ये आणि तशीच कामगिरी आता देखील करावी लागेल. 24 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नाव काय सुभाषला आपण पाहताय. चला तर पुन्हा एकदा पंचांचं सिग्नल होतं, ग्रीन मॅचला होते सुरुवात, दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. स्ट्राईकवर आपण पाहताय दीपराज याला. पहिला चेंडू तर बघूया काय होतं पहिल्या चेंडूवर. सुटमानाचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, नक्कीच एक धाव या ठिकाणी प्राप्त केले. स्वतःचं देखील खातं उघडले आणि संघाचं देखील खातं उघडले. या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय नाराज देखील असेल, त्यांना माहिती होतं गॅप आहे तिथे, बाउंड्री जाऊ शकते, परंतु क्षेत्ररक्षण तिथे तैनात झाले. पहिला चेंडू फेस करत असताना सचिन धुळेला आपण पाहता पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागेल. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय सुभाष यांची. 24 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष. आतापर्यंत 2 चेंडू हाताळताना 2 धावा देखील खर्च केले सुभाष यांनी. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील करतात आणि हे खूप गरजेचं असतं मित्रांनो. पुन्हा एकदा लक्ष्याच्या दिशेने खेळून काढला फटका. 2 क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच मिळेल. थोडी संत गतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय.
षटक आहे, महत्वपूर्ण विकेट देखील आहेत. पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड, मोठा फटका या ठिकाणी होता स्ट्रेट डावच्या माध्यमातून खेळलेला, परंतु पंचांना चेंडू आढळला आहे आणि नक्कीच पुन्हा एकदा एकच धाव या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा गोल ट्रॅकवर सज्जत गोलंदाज सुभाष. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय. बीट करतोय फलंदाज दीप. नक्कीच चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू हा निर्धार आलाय, डॉट चेंडू असेल. सुंदर अशी गोलंदाजी, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपण पाहताय. एक धावावर नक्कीच समाधान मानावं लागेल. पहिलं षटक सुभाषने हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा मागतो फक्त आणि फक्त खर्च केला, त्यामध्ये 5. नक्कीच. आणि आता आपण समीकरण बोलले ते म्हणजे 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. लक्ष खूप मोठं आहे, परंतु गुड्डू रंगीला हे नाव देखील मोठं आहे. सचिन दादा धोनी स्वतः कर्णधार अजून स्ट्राईकवर आहेत, त्यांच्या सोबत त्यांच्या समवेत दीपराज हे सुद्धा स्ट्राईकवर आहेत. गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर सज्ज आहे. गोलंदाज जीवनला आपण पाहत आहे. राईट राऊंड विकेट. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. स्ट्राईकवर आपण पाहत आहे दीपराजला. जोपर्यंत दीपराज आहे तोपर्यंत ही मॅच आहे. गोलंदाज तयार, बॅटर देखील तयार. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकललाय चेंडू. पहिल्या चेंडूवर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय दीपराजच्या बॅट मधून पहिला संघर्षमय चौकार. नक्कीच या 4 धावांच्या मदतीने नक्कीच धावफलक जाऊन थांबला तो म्हणजे 9 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर ठोकलाय चौकार. मी म्हटलं होतं जोपर्यंत दीपराज आहे तोपर्यंत ही मॅच आहे. सुंदरशी फलंदाजी करतात दीपराज. एकदा हवी काय लेगसाईडच्या दिशेने खेळून काढलाय फटका. स्वतःवर देखील नाराज झाले, त्यांना देखील माहिती होता हा देखील चेंडू चौकार मारण्याचा होता, परंतु एकच धाव या चेंडूवर मिळाली. तब्बल धावसंख्या जाऊन थांबली ती म्हणजे 10 या आकड्यावर. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडस मिस होतं बॅटर. नक्कीच या ठिकाणी धावचीची संधी आणि फलंदाज बाद. नक्कीच नक्कीच धावचीत मध्ये बाद होईल. स्वतः कर्णधार सचिन दादा धोळे. बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय अथर्वाला आपण पाहतोय. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू, याची देखील ओळख आहे. नक्कीच तिसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केले. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि दुसऱ्या धावामध्ये हा धावचित झाला फलंदाज सचिन धोळे. खूप सुंदर अशी गोलंदाज. पहिल्या विकेटचा प्रथम आपल्याला पाहायला मिळतोय सचिन धोळे यांचं विकेट. एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवले. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा हा चेंडू, खुल्या टप्प्याचा चेंडू नक्कीच 1 धावामध्ये कन्वर्ट केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण तो देखील फसलाय. दीपराजांचा अथर्वला आपण पाहतो स्ट्राईकवर. पहिला चेंडू पेस करेल. पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडच्या दिशेने खेळून काढला फटका. पुन्हा एकदा एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा अक्षयच्या दिशेने खेळून काढला फटका. पुन्हा एकदा यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद. दीपराज बॅक टू द पवेलियन. एक मोठा झटका लागत असताना या संघाला. बॅटर मैदानामध्ये दाखल होत्या. राहुल सिंग तब्बल 4थ्या ओव्हरमध्ये त्यांनी 14 धावा खर्च केल्या होत्या. आता कर्णधाराने त्याच्या खांद्यावरील जबाबदारी ठेवली आहे आणि हा खरा वाघ आहे या संघाचा राहुल सिंग. एक घातक फलंदाज म्हणून याची ओळख आहे.
नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन स्थिरावली ती म्हणजे 13 या आकड्यावर. नक्कीच 2 फलंदाज महत्वपूर्ण विकेट सलामीची जोडी माघारी परतली आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. थँक्यू मित्रांनो, तुमचं सहकार्य खूप महत्वाचं असतं. धन्यवाद. नक्कीच 8 धावा आल्यात आणि धावसंख्या जाऊन थांबली आहे ती म्हणजे 13 या आकड्यावर. आणि आता समीकरण उरलं ते म्हणजे 12 चेंडू आणि 24 धावा. तर तिसरं षटक घेऊन आलंय विशालला आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. एक महत्वपूर्ण ही मॅच. एका बाजूला गुड्डू रंगीला तर त्यांना फाईट करतोय राजमुद्रा सीसी हा संघ. 12 चेंडू आणि 24 धावा. अथर्व ऑन स्ट्राईकनी बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. राहुल सिंग हा खरा वाघ आहे या संघाचा. राहुल सिंग आणि नक्कीच कर्णधाराने त्याच्या खांद्यावरील जबाबदारी सोपवली. करू शकतील का राहुल सिंग? पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशालला आपण पाहतोय. स्ट्राईकवर सज्ज आहेत, बॅटर सज्ज आहे अथर्व. 12 चेंडू 24 धावा. खूप मजा येणाऱ्या मॅचला. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, राऊंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच एक धाव या ठिकाणी मिळेल. नक्कीच पहिल्या चेंडूवर एक धाव. 11 चेंडू आणि 23 धावा. कोण जिंकेल हा सामना, कोण हरेल हा सामना, कोण जिंकून पुढील फेरीमध्ये हा प्रवेश करेल, कुठला संघ? नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय या सामन्याने. खूप महत्वपूर्ण मॅच आपण अनुभवतो. 11 चेंडू आणि 23 धावा. राहुल सिंग ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका होता. नक्कीच एक धाव या ठिकाणी मिळेल. नक्कीच समीकरण आपण पाहतो. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. अथर्व ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड. या वेळेला मोठा फटका होता. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतोय राजमुद्रा या संघाकडून. काय गोलंदाजी देखील पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू आता 3 धावा खर्च केल्यात. मोठा षटक. या षटकामध्ये जर स्कोर आला नाही तर नक्कीच सामना घेऊन जाईल राजमुद्रा सीची हा संघ. आणि जर या षटकामध्ये मोठा स्कोर उभा केला तर नक्कीच गुड्डू रंगीला हा संघ विजयी ठरेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधत आहेत परंतु गॅप मिळत नाहीये. एक धावेने नक्कीच काही होऊ शकत नाहीये मित्रांनो. मोठे फटके खेळावे लागतील. गॅप मध्ये चेंडू टाकलावा लागेल. धावसंख्या आपण पाहतो 17 या आकड्यावर. खूप महत्वपूर्ण हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय विशालांचं. नक्कीच जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. गॅप मध्ये चेंडूला पाठवावं लागेल. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावंच लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच कॉल होता परंतु राहुलने दिलाय निकाल. एकच धाव या ठिकाणी. एक महत्वपूर्ण मॅच आपण अनुभवत आहे. आतापर्यंत जर गोलंदाजी बघितली विशाल यांची तर तब्बल 5 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्यात. नक्कीच या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची गरज होती पण तो शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. राहुल सिंग ऑन स्ट्राईक.
जर या चेंडूवर मोठा फटका आला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये थोडेसे कमी होईल स्कोर. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पुन्हा एकदा. तब्बल 6 चेंडूवर 6 धावा खर्च केल्यात विशाल्याने. खूप सुंदर अशी गोलंदाजी. आणि नक्कीच आता समीकरण उरले ते म्हणजे 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. कुठे होते ही मॅच आणि कुठे निघून ठेवली आहे. 6 चेंडू आणि 18 धावा. लक्ष खूप मोठं आहे, परंतु गुड्डू रंगीला हे नाव देखील खूप मोठं आहे. आणि 4थं षटक घेऊन येतो आहे आपल्या संघाकडून. कर्णधार त्याच्यावर जबाबदारी देखील टाकली असेल की 6 चेंडू आणि 18 धावा. बॉलर नेम प्लीज. गौरवला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर. 6 चेंडू आणि 18 धावा. एक चेंडू देखील डॉट गेला तर ही मॅच पूर्ण राजमुद्रा या संघाकडे सुटली आहे. शेवटचं षटक गौरव यांचा. 6 चेंडू आणि 18 धावा. सर्वचे सर्व मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील. चेंडू आणि 18 धावा. काय होईल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खूप सुंदर अशी गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू जाऊन दिसायतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू इथे निर्धार होतोय. 5 चेंडू आणि 18 धावा. आतमध्ये चेंडू ढकलावा लागेल. सर्व मोठे फटके खेळायचे आहेत. यावेळी देखील गॅप मध्ये चांगला होता चेंडू फील्ड केली आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. आता फक्त आणि फक्त उरली आहे ती म्हणजे औपचारिकता. 4 चेंडू आणि 17 धावा. खूप कठीण आहे आता मॅच. लिपस्टिकच्या बाहेर चाललाय. पंच आम्हाला दर्शवतात वाईट असेल चेंडू. एक अवंतर धाव ऍड होईल धावफलकामध्ये. आणि आता 4 चेंडू आणि 4 चौके. पुन्हा एकदा गॅप मध्ये चाललाय चेंडू. पहिला चौकार आलाय अथर्वच्या बॅट मधून, परंतु खूप लेट देखील झालाय. खूप उशीर झालाय. ज्याची गरज होती तो आता फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चौकार आलाय. चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि पूर्ण सामना सुटलाय राजमुद्रा सीसी या संघाकडे. पहिल्या सत्रामध्ये खूप बॅक पडला होता संघ, परंतु 4थ्या षटकामध्ये राहुल सिंग यांनी 14 धावा खर्च केल्या आणि धावफलक जाऊन थांबला त्यामध्ये 36 या आकड्यावर. तसंच दुसरं सत्र आपण बघितलं. सलमाची जोडी माघारी मिळवली. त्यानंतर कुंभरंगीला संघ बॅकफुटला आला. तर नक्कीच विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. राजमुद्रा सीसी हा संघ विजयी झालाय. धन्यवाद.